नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या लय भारी शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅनी प्रॉपर्टी, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK, लेटी क्रीट टायल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुन्हा गार्डगेर आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाल ई मोटर्स अँड आरोग्या. बिग बॉसच्या घरात आठवडाभर प्रचंड टेन्शन असतं आणि हे सगळं टेन्शन दूर करण्यासाठी येतो आपला फंडे. तेव्हा चला एंटरटेनमेंटचं दार उघडूया. त्यासाठी आपला भाऊचा धक्का सुरू करूया. लगेच जाऊया बिग बॉसच्या घरात. आज फंडे आहे, पण कालचे काही मुद्दे राहिलेले आहेत, त्यावर पहिलं बोलू. पापड लाटायच्या टास्कमध्ये पण टोळीने स्ट्रॅटेजी केली. आपण पटापट पापड लाटूया, चटईवर ठेवूया, चटई फोल्ड करूया आणि मग त्याच्यात काय झोपायचं, कुणाला काय करायचं, शेवटपर्यंत ती तिथे ठेवूया. कारण बिग बॉसनी सांगितलं होतं की चटई त्या जागेवरून हलणार नाही. ही एक स्ट्रॅटेजी होती. प्राजक्ता, काय म्हणायचं तुम्हाला? मी त्या कॉन्व्हर्सेशनमध्येच म्हणू इच्छित होती की स्ट्रॅटेजी आम्ही पण पापडच्या ह्याच्यात केली होती की आम्ही खूप, आणि आमची खूप पापड झाली होती आणि व्यवस्थित शेपमध्ये पण झाली होती, आणि प्रभूला आम्ही दिली होती खाली ठेवायला. एकदम एंड मोक्यावर मला दिसलं की विशालने ते बघितले की आम्ही प्रभूला खाली लपवायला दिलं आणि विशाल प्रभूकडे जात होता. त्यांनी त्याला उचलून घेतलं असतं. मला असं डोक्यात एकदम आलं की त्यांनी त्याला असंच मांडीवर उचललं असतं आणि आमचे पापड सगळे गेले असते. आणि एंड मोक्यावर मी ते आरबीला दिलं ठेवायला सिक्युअर, आणि तेव्हाच बजर झाला. ते नंबर आमचे खूप जास्त होते आणि आम्ही पण प्लॅनिंग करून तसंच केलं होतं, पण टायमिंग आमचं चुकला. माझं काय म्हणणं आहे प्राजक्ता, मी एवढंच सांगू इच्छितो की त्या टोळीची स्ट्रॅटेजी आहे ना, ही फक्त गेमपुरती नाही आहे. हे संपूर्ण आठवडाभर ते प्लॅन करतात. आणि आज विशालबद्दल अजून एक गोष्ट सांगतो मी. ते बारकाईने गेम समजून घेतात. त्यांना माहिती आहे का, तुम्ही इकडे केलं तर तुम्ही ह्यांना इम्युनिटी देताय, तुम्ही हा विचार करत नाही आहेत. येस. आणि आठवडाभर काही लोक इन द फ्लो मुद्द्यांमध्ये जातात, काही लोक स्ट्रॅटेजीमध्ये जातात. मला वाटतं की तुम्ही दोघं सुद्धा कारण तुम्ही सुद्धा ॲनालाइज करता एखादा गेम. येस. परंतु ते ॲनालिसिस तुमच्या दोघं पुरतंच आहे. ओके. त्याचा इम्पॅक्ट तेवढा नाही आहे. इम्पॅक्ट कुठे होतो, जेव्हा विशाल आणि संपूर्ण टीम जेव्हा एखादी गोष्ट ठरवते की असं असं आहे, असं, आणि त्यात असं नाही आहे की ती टोळी म्हणजे काही जरी असलं तरी त्याच्यावर असतात. रोशन काही पटलं नाही तर बाहेर निघतात. हो. मध्ये अनुश्री आणि रुचितामध्ये सुद्धा सध्या वाद चालूच आहेत. परंतु हे सगळं संपवून ते परत एकत्र येतात. आणि असं पण नाही आहे की ही टोळी फक्त आणि फक्त एकत्र राहते आणि दुसऱ्याला इन्व्हाइट करत नाही. ही टोळी ओपन आहे. जे जसे येतील तसे खेळा, ज्यांना जसं बाहेर जाईल तसं बाहेर जा. म्हणजे आज काय आहे ना, पहिलं 2 ग्रुप्स होते, या आठवड्यात मला फक्त एकच ग्रुप दिसला आहे. मला आणि प्रेक्षकांना बघायला मजा येईल, कारण काय तुमच्या सगळ्यांमध्ये नंबर्स पण आहेत, पोटेन्शियल पण आहे, पण एकही नाही आहे. तुम्ही सगळे ग्रुपमध्ये असलात तरी इंडिव्हिज्युअल खेळताय, आणि तुम्ही जसं खेळताय ना असं वाटतं की तुम्ही सगळे टोळीसाठीच खेळताय. तुमची स्ट्रेंथ तुम्ही कुठेतरी विसरताय. तुम्ही जर एकत्र आलात तर तुम्ही ही टफ फाईट देऊ शकता, आणि यापूर्वीही तुम्ही दिलेली आहे. नाही, रिझल्ट बघा ना तुम्ही. सचिन यांना कॅप्टन बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता, आणि टोळी कुणासाठी प्रयत्न करत होती? सागर यांच्यासाठी प्रयत्न करत होती. मी गेल्या आठवड्यात काय म्हणालो होतो, सागर यांना एक वेलकम पास मिळाला होता टोळीसाठी. आपण या आठवड्यात त्यांना कॅप्टन्सीचा टोळीकडून बायपास मिळाला. हा, ते आहे सर, ते मान्य आहे मला. ते त्यांनी तर मला सांगितलंच होतं. त्यांनी खुलेआम सांगितलं होतं मला की आम्ही तुला देणार असं असं आहे. पण खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही कॅप्टन झालात. तर सगळे खेळले, त्याबद्दल सगळ्यांचंच अभिनंदन. आता येऊया तुमच्या कॅप्टन्सीवर. हो सर. काय होतं, कसा एक्सपिरियन्स तुमचा कॅप्टन्सीचा? सर, एक्सपिरियन्स नव्हता म्हणून जरा थोडंसं सुरुवातीला कठीण गेलं, पण एक्सपिरियन्स का नव्हता? बिग बॉसचा कॅप्टनचा एक्सपिरियन्स नव्हता. 3-4 आठवडे तुम्ही बघताय सगळ्यांना काय कॅप्टन करतोय. हा, त्याचमुळे जे मी 2 कॅप्टन बघितले याच्या आधी, म्हटलं आपण आता कुठल्या पद्धतीने जायचं हे ठरवायला थोडा वेळ लागला, पण आता सेट आहे. काय माहिती ना, यापूर्वी जेव्हा आयुष कॅप्टन होते हां त्यावेळेस मी असं म्हणालो होतो की ते सगळ्यांना विचारत होते काय पाहिजे का, कसं काय करायचं. हो. आणि मग मी म्हणालो होतो कॅप्टन्सीची धमक
जी असली पाहिजे ती दिसत नाहीये. तुम्ही फक्त बिग बॉसला विचारताय. हो सर, ज्या गोष्टी प्रत्येक मला गोष्ट- क्लिअर नाही आहेत, हो मला ज्या गोष्टी क्लिअर नाहीत त्याच विचारत होतो. काय क्लिअर नाहीये? तुम्ही कॅप्टन आहात, 3 आठवड्यापासून तुम्ही बघताय. तर असं नाहीये जे लोक आयुषचं ऐकत नव्हते ते लोक तुमचं पण ऐकत नाही आहेत. असं नाही आहे की तुम्ही सुद्धा फार इझी आहात कॅप्टन्सीमध्ये. आता तुम्ही करा, मी एक विषय होता किचन जवळचा हां की एक व्यक्ती म्हणाले की मी हे नाही करत, दुसरी व्यक्ती म्हणाले मला हे नाही करायचं, मला बसायचं आहे, मला उभं राहायचं आहे. हां त्यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही ते हँडल केलं, हां मला वाटलं की तिथे तुम्ही बेटर हँडल करू शकला असता. हो ते फार टोकाला गेली गोष्ट, अग्रेसिव्ह झाली. हो. माझं ऐक, मी कॅप्टन आहे, असं नाही, माझा निर्णय झाला, मी हे केलं तर हे होईल ते होईल. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रीड द रूम. याचा अर्थ आहे की लवकरात लवकर हो. ही सिच्युएशन कुठं चाललंय हे लवकर आपण समजलं पाहिजे आणि त्या प्रकारे त्याला रिॲक्ट झालं पाहिजे. नक्की सर, मी लक्ष मला वाटतं ठेवेन. की अजून हा संपूर्ण आठवडा आहे तुमच्याकडे. हो हो तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे की तुम्ही तुमचा हा कॅप्टन्सीचा आठवडा गाजवाल. हो नक्कीच. अभिनंदन परत एकदा. थँक्यू. या आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी बरेच नियम मोडले. बिग बॉस बरेच संतापलेत, रागावले आणि त्यांनी पहिल्यांदा डबल एविक्शन हे अनाऊन्स केलं. त्यातलं पहिलं नाव मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. तुला आजच बोललेलं की टोळी या. नाही तोडणार. हा तो प्लॅन तर नव्हता न बोलायचा तिच्याशी रुचिताशी. नाही, जेव्हा तुझ्यासोबत तिचं भांडण झालं होतं, मुद्दा तिचा होता, पण त्या पॉइंटला तुझं आणि सागर दत्ताचं भांडण चालू होतं. तर त्याच्यामुळे माझं असं झालं की नको करू ना, थांब थांब. आणि ती खूप विचित्र, खूप काय 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 बोलत होती. तिने नाही का ते हे ठेवलंच नाही की भाई ही आपली मैत्रीण आहे, हे ठेवलंच नाही. हा मुद्दा होता पण माझा. लिमिट नाही ठेवलीस तू. हे बोलत होती नाही. तू लोकांच्या कॅरेक्टरवर जातेस, तू बिलो कारण तू बोललीस, तू काय बोलली चोरतेस. की तू चोरी करतेस. हे मी बोलला आता मी तुझं काढू, इकडे मग मी बोलले हा मग हेच म्हणते ना, तेच तू म्हणते. बॅकग्राऊंड कशाला काढलंस? अगं बाळा, तू इतिहास, तुला अकलीचं ऍज अ भाग फ्रेंड नाही, ते सुरू केलं होतंस. नाही, मी तुला बोलले होते की अगं एक मैत्रीण आहे म्हणून मी तुला चांगलं सांगायला आले, तर मी दोघे इकडे आलो होतो. क्रॉस झाली होती दोघं एकमेकांना बोलत एक्झॅक्टली. नाही, तू तोडायलाच बसलेस. तू शांत बस. सागर तोडायला दादाला बसला. विचार. मला नाही फरक पडत. दिव्या पण बोलली त्या दिवशी. रुचिता ही व्यवस्थित सांगत होती तुला, दोघं ऐक ना. पण जणांनी लाईन क्रॉस केली, तू त्या दिवशी बघितलेलं आहे. पण तू खूप हायपर झाली होतीस आधी. Exactly. ती ह्या सिच्युएशन मध्ये ती जेव्हा ओरडली ना, मला असं हर्ट झालं की इतके लोक आहेत आणि ती माझ्या समोर. तिथं कोण तिसरं होतं? दिव्या, ओमकार, मी ह्या लोकांसोबत उठत ते बसत नाही. लोक आधी होते स्टार्टिंगला, नंतर फक्त सागर दादा होता. जे झालं ते ही गोष्ट विसरून जा. टोळीवरती, वाड्यावरती पण तुमच्या झाली असती. दोघींना एकमेकांच्या मला फिलिंग्स हे नाही माहिती आहेत. कळत आहे. उगाच एक नाही कळत आहे. भांडू नका. भांडू नका. त्यांनी आता युनिटी बद्दल बोलले आणि का घरासमोर राडा करायचं, मला ह्या लोकांना नाही दाखवायचंय. ऐक ना, युनिटी म्हणजे काय? मी तू माझी मैत्रीण आहे, मी तुझा चुका दाखवून देणार. ही पण एक युनिटीच आहे. कोणी बोललं नाही माहिती, आपल्या जे चुका ते आपल्याला रोशन सांगितलं. दादा गप्प बस. जे आम्ही सांगतो ते थांब ओ माय. थांब गप मार म्हणले तो. थांब. खरंच या लोकांना ना एक छोटी गोष्ट कळत नाही. मग लांबून चाला. एक घर आमचं पण आहे. मग जवळून चाल. तुम्ही लांबून मुद्दा नाही तुम्ही मिळत बघून म्हणून येऊ चाला, नको तुम्ही माझ्याकडे. बघून चाला. मुद्दा नाही मिळत म्हणून येऊ नको. कळलं ना, तोंड बंद कर. तुम्ही पाहत आहात बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅनी प्रॉपर्टी, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK, इलेक्ट्रिकरी टायलरिस, पितांबरी डिशवॉशर, पूर्णा गार्डन सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्या. चला लगेच जाऊया बिग बॉसच्या. सुरू करूया आपला फन डे. पहिलाच टास्क आहे गाणं लागू द्या. एक काळ होतं जेव्हा रेडिओवरती फरमाईश करून आपण गाणं डेडिकेट करायचो आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी. आता काळ बदललाय. मग आता गाणं लागतं, मग आपल्या डोक्यात येतं की हे गाणं कोणाला सूट करतं. आता तेच होणार आहे. गाणं लागणार आहे म्हणजे गाणं वाजणार आहे आणि ते तुमच्या हृदयाला लागणार आहे.
मी आता एक गाणं वाजवणार आहे आणि बहुमताने आपण ठरवूया की हे गाणं कोणाला डेडिकेट होत आहे. रेडी आहात तुम्ही सगळं? पहिलं गाणं प्ले करा. आता मला सांगा, ह्या घरात कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? प्रभूच्या सगळं खांद्यावर तुम्ही तन्वीचे डिस्कस करा. काय वाटतं तुम्हाला? आरबी आरबी का? त्याच्या खांद्यावरती अख्खा ग्रुपचं ओझ आहे आणि त्याला ते पेलवत नाहीये. नाही 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 माझं करेक्ट आहे. नाही 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 काय दुसरं काय तुमचं काय? सागर कोण वाटतं तुम्हाला? प्रभूच्या खांद्यावर तन्वीचे ओझे आहे असं. प्रभूच्या खांद्यावर तन्वीचं ओझं. हा, तन्वीने ते ओझं दिलं ना. मला विशाल वाटतो. काय आता विशाल होऊ शकतं विशाल होऊ विशाल काय वाटतं तुम्हाला? विशाल सगळ्यांना घेऊन चाललाय बरोबर. त्याच्याच खांद्यावर सगळ्यांचं आमचं आम्ही चाललो शकतं. पण तो म्हणजे विशालच्या खांद्यावरती टोळीचं ओझं आहे. नाही नाही आमचे टोळीचं ओझं आहे. बिलकुल नाही बिलकुल नाही विशाल विशाल correct. विशाल काय? विशालसाठी किती मत आहेत? हा, मग मी उचलायचं म्हणून नाही नाही खरंच तेव्हा खरं चाललंय अच्छा सगळं. बहुमताने चालू आहे. तो कुठं घेऊन चालला हा, सर. आम्हाला काय हे- घेऊन थोडी- करेक्ट आहे हा, राकेश, तुम्हाला काय वाटतं कोणाला डेडिकेट केलं पाहिजे गाणं तुमच्या मते? मला या टास्क मध्ये जे जोडी होती त्याच्यावर फनी येते ऍक्च्युली. हा. सागर आणि प्रभूचं वाटलं होतं मला. अच्छा, हे पण छान आहे. हो. आणि सचिन, तुम्हाला कोण काय वाटतं? मला पण तसंच वाटतंय भाऊ, पण मला असं वाटतं आमचे एकमेकांचे ओझे एकमेकांच्या खांद्यावर आहे. करण, प्राजक्ता आणि मी. पण तसं रिअल पाहिलं तर सागर भाऊंच्या खांद्यावर प्रभू. खरं म्हणजे मला तर वाटतं की हे गाणं टोळीलाच गेलं पाहिजे, कारण तुमच्या ग्रुपमध्ये एकी नसल्यामुळे कुणाचं ओझं कुणाच्याच खांद्यावरती नाहीये. विशाल, बहुमताने हे गाणं तुम्हाला डेडिकेट केलेलं आहे. आता प्ले करूया दुसरं गाणं. स्वांग करतंय. अच्छा. लबाड लांडग ढोंग करतंय, लगीन करायचं स्वांग करतंय. लगीन करायचं स्वांग करतंय. दीपाली ताई दीपाली ते ढोंग करतं असं रुचिता आणि अनुश्रीला वाटतं. प्रचंड ओके, एवढं दोन लाईन. अजून कोणाचं नाव आहे का? इथं दोनच मत आहे त्यांच्यासाठी. दुसरं नाव कुणाची लव्ह स्टोरी अशी आहे का जी ढोंग आहे? हा, असं असू शकतं. प्रभू पण प्रभू लहान होण्याचा कधी कधी ढोंग करतो. लबाड लाड प्रभू, काय वाटतं? हा सर, काय वाटतं तुम्ही? गप्पात तुम्ही आज? मला नाही वाटत की मी लबाड सारखं ढोंग करतोय. मला नाही वाटत मी करतोय. तुम्ही फक्त प्रामाणिक ढोंग करताय. पण तो आहे प्रामाणिकपणाचं ढोंग करतोय. त्या ठरवा बहुमताने एक सांगा मला, कोण आहे? प्रभू प्रभू प्रभू. हे प्रभू. थँक्यू सर. अरे थँक्यू, हे गाणं ठीक आहे. थँक्यू म्हणतोय तो. चला तिसरं गाणं. दोन जोड्या आहेत, भाऊ. दोन जोड्या कोण आहेत त्या? तन्वी, रुचिता आणि दीपाली ताई, तिघांचं एक ट्रायंगल आहे. हेट ट्रायंगल. या समोर आहे, समोर आहे, दिसत नाही. समोर या. अरे, बघूया, मी गाणं लावतो तर कोण नागेर आणि कोण सपेरा. तिघी पण अशाच आहेत बघ. गाणं प्लीज प्ले करा. आणि आमचे जे छोटे आहेत, सपेरे. पीन बुलाय मेहमान, पलीकडून आले होते. वा, मग ह्यात तिन्ही नागिन होत्या का इच्छाधारी नागिन होत्या? इच्छाधारी नागिन. इच्छाधारी नागिन. ठीक आहे, चौथं गाणं.
वेल डन. चोरीचा मामला मामाही थांबला, पण ही मामी काही थांबेच ना. चला पुढचं गाणं. कोण सगळं म्हणजे रुचिता. ऋषिताने स्वतःलाच मत देऊन आणलंय पुढे. भाऊ याचं जे रिमिक्स व्हर्जन आहे ते मी गायलंय याच गाण्याचं. अरे वा. कधीतरी ते प्ले कराल प्लीज. वा वा वा. स्वतःहून यायला लागलेत मग. हो आता काय ना, आता वोट केलं. मतांची वाटच बघत नाही येत ते. पुढचं गाणं. क्या बात आहे. आयुष, ओंकार, तुम्ही दोघंही मला आत्ताच दिसलात. आता शेवटचं गाणं. पण तन्वी, तुम्ही स्वतःच का आलात इधर चली उधर चली? मला गाण्यावर डान्स करायचं होतं या म्हणून मी आले नाही, पुढे. ते ठीक आहे, पण काहीतरी कारण असेल तुम्हाला ते वाटतं की सगळे गाणं. म्हणतात इधर चली उधर चली, पण मी कधी टोळीत दिसलेच नाही. पण तिने ऍक्सेप्ट केलं. नाही नाही, मला गाण्यावर डान्स करायचं होतं. टोलीची सिक्रेट एजंट आहे, आम्ही तिला तिथे पाठवलंय. टोलीची सिक्रेट एजंट आहेत. तर हा टास्क इथेच संपतोय. चला वळूया पुढच्या टास्ककडे. या घरात अनेक वस्तू गायब होतात आणि अचानकपणे प्रकटी होतात. ही ह्या घराची वस्तुस्थिती आहे. मस्त. आता तुमच्या मनातली वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेऊया. काही वस्तू मी इथे पाठवलेल्या आहेत आणि यावेळेला ज्या जोड्या होत्या, एक त्रिकूट होतं. त्यांनी ठरवायचे या वस्तूचे मानकरी कोण आहे. ओके. पहिलं त्या वस्तूंचं उद्घाटन करूया. कॅप्टन, या सर, तुमचाच मान आहे हा. हे टेबलवरचं कापड काढून टाका. सचिन दादा. सांगा काय काय सागर. पाटी आहे, भोंगा आहे, माचीस आहे, साप आहे, हे खेळणं आहे, माकड आहे, हे डमरू आहे, मडकं आहे आणि शेवटचं काय? पायपुसणी आहे. ठीक आहे, तर पहिलं येणार आहे त्रिकूट. आयुष, सचिन, करण. आयुष, सचिन, करण, मी तुम्हाला सांगणार आहे. तो डमरू हातात घ्या, वाजवा. काय खासियत आहे याची? काय खासियत आहे सांगा. दोघीकडून वाचतोय. दोन्हीकडून वाजतंय. आता कोण आहे या घरात असा डमरू जो दोन्हीकडून वाजतोय?
दोन्हीकडून वाजणारा डमरू जो आहे तो तन्वी आहे. या तन्वी, घ्या ते डमरू. काय वाटतं तन्वी? बोलते सर थांबा. हो, एक मिनिट. तुम्ही बोललं की आम्हाला थांबावंच लागतं. मी डमरू एक्सेप्ट करते पण सर मला असं वाटतं की पहिल्यांदाच मी कोणाच्या तरी म्हणजे टोळीच्या बाजूने बोलले असेल या आठवड्यामध्ये, ते पण रुचितासाठी, जे मी तिला क्लिअर केलं. भलेही मी तुझी दुश्मन असेल पण जिथे माणुसकी आणि मला जज करायला येईल कुठलंही स्टेटमेंट, तिथे मी दुश्मन असो किंवा मित्र असो, खरं असेल त्याच्याच बाजूने राहील. मी इथे रोशन दादासोबत बसते, अनुश्री माझ्यासोबत येते, उठते, बसते, पण 2 लोक आहेत टोळीमधली ज्यांच्याबरोबर मी नफरतच करत होते आणि मी कधीच बोलले नाही. विशालनेही सांगावं आणि रुचितानेही सांगावं. रोशन दादाबरोबर हे सगळे उठतात बसतात, अनुश्रीसोबत उठतात बसतात, रुचितासोबत आणि विशालसोबतही सगळ्यांचं बोलणं चालणं आहे. पण तरीसुद्धा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी दोन्हीकडून बोलते. तर आता त्यांच्या म्हणण्याला मी थांबवू शकत नाही, तरीसुद्धा मी एक्सेप्ट करते. पण तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना स्वतःला जज करा. जर तुम्ही स्वतः विशाल रुचिताशी बोलताय आणि त्या दिवसापासून आरबीच्या विषयापासून मी रुचिता आणि विशालशी एकदाही वार्ता केलेली नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही सगळे मला कसं म्हणू शकता की मी डबल ढोलकी आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट राकेश, अनुश्री या. राकेश, अनुश्री, तुम्हाला द्यायचे माचिस जी फक्त आग लावण्याचं काम करते. माझं मत आहे दीपालीताई, कारण आमच्यामध्ये पण खूप वेळा आग लावायचा प्रयत्न केलाय तिने आणि बऱ्याच लोकांमध्ये करत असते ती कंटिन्युअस. आम्ही सिरियस घेत नाही, तो मुद्दा वेगळा, पण ती आग लावायचा तोडायचा प्रयत्न केला होता. तो पार्ट आहे. गेम 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 खेळला मी, गेम खेळलाय मी. नाईस नाईस. माझ्यासाठी करण आहे. करण तो करतो. या दोघं यावर. दोघं कधी पेटवत होतो ताई तू पण आहे. इथून तिथून. एक्सप्लेन जरा कसं का. चला आता प्लीज प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन द्या. राकेश, तुम्हाला का वाटतं हे माचिस आहेत? करण, माचिस एक अशी गोष्ट आहे ती आमची सिक्रेट आहे, ती सांगू शकत नाही. पण इथून तिथे काही गोष्टी झाल्यात त्या बरोबर त्याने डील केलेल्या आहेत. तिथून इकडच्या गोष्टी तिथे, तिकडच्या गोष्टी इथे झालेल्या होत्या. ते एक होतं, एक ते आत्ता सांगू शकत नाही कॅमेरावर, पण एक होतं असेल म्हणून मी बोलतो. दीपालीजी, त्यांनी तर सांगितलं अनुश्रीनी तुमच्याबद्दल, काय तुमचं मत आहे? माझं मत आहे की आपण गेम खेळायला आलो आहे. जेव्हा आपण एखादा गेम फॉर्म करतो, आता ती टोळी एकत्र होती, तर माझं अशी इच्छा होती की तिथून कोणीतरी तुटावं आणि आपल्याकडे यावं. आणि मला असं वाटतं यात काही वाईट नाही आहे. गेम खेळतोय आपण आणि प्रत्येकजण इथे गेम खेळायला आला, इकडून तिकडे तिकडून इकडे बोलतायतच सगळेजण, आणि ते मी केलेलं आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही. हां, मी टोळी तोडण्याचा प्रयत्न केला होता. करण, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, मला तर असं वाटतं की तो जो विषय त्यांनी मांडलाय तो खूप सिक्रेट आहे आणि तो असं वाटतं की आता तो टीम गेम आहे आमचा, म्हणून त्यांनी बोलवलेला आहे. बिकॉज तो जो पत्ता आहे तो कधी टाकायचा आहे तो आम्ही ठरवू. इलेक्शनच्या आधी. हा, ऑफकोर्स. बट तो पत्ता जो आहे तो आम्हालाच दोघांना माहिती आहे, सो तो मी ठेवलाय आणि त्यांनी पण ठेवलाय. सो बघू पुढे जाऊन कधी वापरायचा ते. ओके, थँक्यू. दीपाली, आपण तिथेच थांबा. दीपाली, हाजी, आपल्याला द्यायचा आहे साप, जो कधीही फणा काढू शकतो. फणा आणि कधीही डंख मारू शकतो. मला असं वाटतं स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असली पाहिजे जो कोणी साप आहे तो. आणि मला असं वाटतं सागर, तू खूप स्ट्रॉंग आहे आणि तो कधीही डंख मारू शकतो स्ट्रॉंगली. म्हणजे तू मतं मांडतो, तू कोणालाही डायरेक्ट बोलू शकतो, म्हणजे तू बिलकुल कतरत नाही, डायरेक्ट टू 1 to 1 होतोस. तर मला असं वाटतं हे तू घ्यावंस. थँक्यू दीपाली. या सागरजी, थँक्यू सो मच. हा विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे दीपालीजी? हा बिनविषारी साप आहे. हा तेवढा विषारी नाही आहे, तो बिनविषारी आहे. म्हणजे सागर, तुमच्यात काही दम नाहीये नाही, असं त्यांना तो वाटतं. येऊ शकतो, म्हणजे त्याच्यात पण तो तुम्ही strong आहे. सागर, तुम्हाला वाटतं की तुम्ही साप आहात? मी एक्सेप्ट करतो हे. सापाच्या शेपटीवर जर पाय दिला तर तो फणा काढेल. पण कोण देणार तुमच्या शिफ्टीवर पाय? बघू आता, ज्याची हिंमत आहे तो दे. ठीक आहे, बघू आता. गुड लक. थँक्यू सर. थँक्यू दीपालीजी. प्रभू, या. काल आणि आजपर्यंत तुम्ही फक्त म्यूटवर होता प्रभू, गप्प होतात. गप्प. आता तुम्हाला बोलायची मी संधी देतो, ठीक आहे? सागर, प्रभू, तुम्हाला द्यायचं आहे भोंगा. अरे देवा, या. कोण या? तन्वी. हा, तन्वीताई. तन्वीताई बोलते.
काय वाटतं प्रभू तुम्हाला त्या भोंगा आहेत? कारण की असा आवाज असतोय की कोणाच्या बी कानात घुसून समजायला त्रास व्हायला लागते. घुंग घुंग घुंगून ते नेहमी चालूच असते म्हणून मला वाटते. सागर तुम्हाला काय वाटतं भोंगा? सेम. हा, प्रभू तिच्यात फार जवळच आहे, तोच बोलतोय हे बरं आहे. काय तुम्ही आता प्रभूच्या पाठीमागे लपताय? नाही नाही नाही, अजिबात नाही. पण तो माझ्या मनात पण तेच आहे. अच्छा, मला डिस्कस करायला काहीच हरकत नाही, बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जी. तो ठीक आहे. पण तुम्ही पण बोला ना 2 शब्द. मग बोललो ना, आता हे काय बोललो मी ते. ठीक आहे, यांना सगळ्यांना मी भोंगा वाटतेय. सो भोंग्याचा आवाज खूप मोठा असतो आणि माझ्यामध्ये ताकद आहे तेवढी की मी माझा स्टँड घेऊ शकते आणि मी जोरात ओरडून सांगू शकते काही गोष्टी. मला शांत बसून त्या गोष्टी ऐकता येत नाहीत आणि जर मी जोरात बोलतेय तर मी लोकांपर्यंत दिसतेय, पोहोचते असं पण मला वाटतंय. आणि मला शांत बसून आणि आपल्या कोणाच्या पाठीमागे बसून बोलता येत नाही. इथे बरेच लोक असे आहेत जे तोंडावरती येऊन काहीच बोलत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या फक्त एकमेकांमध्येच डिस्कस होतात. की हे असं आहे, तसं हे चुकलं होतं, मग हे असंच होतं, नाही मग हे असं झालं असतं तर तसं कोणीतरी केलं असतं वगैरे. हे प्रत्येकाला फक्त एकमेकांसोबतच बोलायचं आहे, जे मला नाही आवडत. ती माझी पर्सनॅलिटी नाही आहे की मी कोणाला तरी जाऊन सांगेन की हे असं होतं आणि ते तसं होतं. मला असं वाटतं की मी तोंडावरती जाऊन ते क्लिअर करू शकते आणि मोठ्या आवाजात क्लिअर करू शकते. झालं का? मी बोलतेय सर. सो मी बोलू शकते मोठ्याने. मी हा भोंगा एक्सेप्ट करते. अहो तुम्ही एवढं जर म्हणाला असतं तर आम्ही सगळेच खुश झालो. या. तर मला माझं मत पण मांडायचं होतं. हो या. रोशन टॅन टडान. आणि प्राजक्ता या. तुम्हाला द्यायचंय चावीचं माकड. म्हणजे चावीच्या माकडाचं वैशिष्ट्य काय असतं माहितीये का? चावी मारली ना. एकाने चावी मारली की ते आपलं टक 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 फिरत राहतं. काय वाटतं रोशन, रुचिता. अशी कोण आहे व्यक्ती जे चावीचं माकड आहे या घरातलं? मला रुचिता वाटते भाऊ. मी तिला काल पण बोलले होते की सगळ्यांची आपली आपली ट्रिगर्स आहेत. सगळे एवढं आयुष्य जे आपण जगलोय काही ना काही विकनेसेस असतात, पण त्या ट्रिगरला आपण इम्पॉर्टन्स देणं सुरू केलं तर लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि तेच प्लेटवर सर्व करून देते लोकांना की हे माझं ट्रिगर आहे, हे माझं ट्रिगर आहे. तर मला वाटतं रुचिता. रोशन तुम्हाला काय वाटतं कोण आहे? दीपाली ताई. दीपाली ताई चावीच नाही मारत, मीच माझंच करते, मी येते तरी. या. काय वाटतं तुम्हाला रोशन, दीपाली ताई चावीचा माकड आहेत? जेव्हा दीपाली ताई संग जेव्हा ते आता झालं आमच्या संग 2-3 वेळा पाहिलं आम्ही, जेव्हा ते बोलायला लागली तर दीपाली ताई चालू होऊन जाते गोष्ट. भाऊ एक वेळा काय म्हणते त्याले, माकडासारखी बडबड करते. नाही इकडे बळबळ करते तिकडे बळबळ करते. अच्छा, एकदा कुठला इश्यू झाला की मग त्या इकडे- सुरू झाल्या की थांबत नाहीत मग, हा असं तुमचं म्हणणं आहे? हा. काय वाटतं तुम्हाला रुचिता? मला असं वाटतं भाऊ की ॲटलिस्ट मी हे चावीचं माकड जरी असेल तरी ॲटलिस्ट हा डमरू तरी वाजवते, पण प्राजक्ता ताई फक्त चाव्याच मारत बसते, तिचा डमरूचा आवाजच आहे नाही. सो ठीक आहे, ती फक्त तिथे बसून ॲनालाइज करते, तिच्या गेमचा आवाज काय मला येत नाही. मला याच्यावर काय नाही बोलायचंय. मला असं वाटतं की मला कोणी चावी नाही मारत, मी स्वतःच करते. मी वाजत असले तरी मी स्वतःचीच वाजते. त्यामुळे मी माकड असले तरी मी स्वतःच जे काही असेल ते बघ 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 करते. चालेल. ओके, थँक्यू. बसा. रुचिता, तन्वी या. दरवेळेस प्रूफ करते करेक्ट. तू करेक्टच असतेस. ती वाजली. येस, मी वाजणार आणि गाजणार अनलाईक यू. रुचिता, तन्वी, आपल्याला द्यायचं आहे माठ. मडकं. असं बोली भाषेत बोललं जातं की ज्याला काही समजत नाही तो माठ असतो. ह्या घरात कोण आहे माठ? मला प्रभू वाटतो भाऊ. तो तसा फार हुशार आहे. त्याला जेव्हा मतं मांडायची असतात तेव्हा तो खूप क्लिअर कट मतं मांडतो. पण आम्ही खूपदा हे नोटीस केलं आहे की त्याला तो वाला ग्रुप खूप टास्कमध्ये यूज करून घेतो फक्त नंबर गेमसाठी, आणि आम्ही हे त्याला खूपदा समजवलं आहे की त्याचा वापर होतो आहे. आणि आय थिंक तो पालत्या घड्यावर पाणीसारखंच आहे की आम्ही किती पण समजवलं तरी ते कळत नाही आहे, पण त्याचंच नुकसान आहे. मी कोणाच्या सांगण्यावर मी इथं खेळायला नाही आलेलो, तर मला असं वाटतंय बाबा आपण आपल्या मनाने करावं, जे काय करायचंय तर ते आपण आपल्या मनाने करावं. तर मला असं वाटतं मी नाही माठ. काय तन्वी, तुम्हाला काय वाटतं कोणाला दिलं पाहिजे?
मला माठ असं नाही वाटत आहे. ज्याला ज्याला जे करायचं आहे ते करतायत. तो तन्वी तुम्ही सेफ खेळताय पण मला खरंच वाटत नाही सर. त्यातल्या त्यात तुम्हाला असं वाटत नाही की कोण कोणाचं ऐकतंय, ऐकण्यात आहे जास्त, दुसऱ्यांचं ऐकून जो आपला गेम खेळतो? मी ओमकारला बोलले, ओमकार कारण त्याला मुद्दे सांगावे लागतात. बरेच मुद्दे तो सांगितलेले पण सोडून देतो की असं होतं तसं होतं, हा तुझा मुद्दा होता, इथे तुला बोललं गेलं होतं. सो तरी पण तू ऐकत नाही आहेस. सो मला आता तरी तो माठ वाटतोय. मला तर माठ मी वाटत नाही, कारण मला जिकडे गरज असते मी तिकडेच बोलतो. मला दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये उगाच आपला पाय टाकायला मला आवडत नाही. जे मला वाटतं इम्पॉर्टंट आहे तिकडेच मी फक्त बोलतो. हा एक रिझन. ठीक आहे, थँक्यू. ओमकार तिथेच थांबा तुम्ही. विशाल या तुम्ही. विशाल, ओमकार तुम्हाला द्यायचे कोरी पाटी. हो, मला कोरी पाटी म्हणजे ज्या सदस्यांची अचीवमेंट तशी काहीच नाही आहे त्यांची पाटी सध्या 4 आठवड्यानंतरही इतर सदस्यांपेक्षा कोरीच आहे. भाऊ खरं तर दोन लोक आहेत इथे. मी हे आयुष आणि करणला दे, कारण आयुषला खूप चौथा आठवडा झाला, लास्ट वीक सोडा, वॉट एव्हर, आय डोंट वॉन्ट टॉक अबाउट दॅट. पण त्याच्या आधीही कॅप्टन्सी पण भेटली. कॅप्टन्सी या घरात भेटणं म्हणजे खूप मोठं एक अचीवमेंट आहे, कष्टाचं आहे. आम्ही खूप खूप प्रयत्न करून उमेदवारी मिळवतो, मग कॅप्टन्सी मिळवतो. आणि जेव्हा त्याला कॅप्टन्सी मिळाली तेव्हाही त्यांनी स्वतः ते क्रेडिट न घेता RBला दिलं की ह्याने मला इन्स्पायर केलं, ह्याने मला केलं. आणि त्याच आधी थोड्या वेळी आधी RBने तिथे वोटिंगच्या टायमाला बोललेलं की हा कॅप्टन होण्याचा केपेबल नाही आहे, मी त्याला वोट नाही करत आहे. आणि त्याच माणसाला तो बोलतोय की माझा इन्स्पिरेशन आहे. म्हणजे मला असं वाटलं की यू आर स्टील अ ब्लँक स्लेट, स्टार्ट अ फ्रेश. जरा आजूबाजूला बघ, जो तो करतोय आता मला दिसतंय, पण आता करताना दिसतोय. पण जस्ट बिकॉज जे झालं आहे मला असं वाटतं की स्टार्ट ॲज अ क्लीन स्टेट. तुने अजून काहीच नाही केलं आहे. या घरी जर राहायचं आहे आणि TV वर हे शो नाही बघायचं आहे तर प्लीज भावा, गेट अप अँड डू समथिंग. करणचं थोडं वेगळं रिझन आहे. करण फक्त अजून बोलतोय शेर आया वाघ, मी करीन, मी प्लॅन करतीन, मी शिकतोय. नाही तू ऍड शेअर आहे तर मी नाही बोलतो. स्पेसिफिक शब्द भाऊ बोलले. एक मिनिट मला बोलू दे ना. शब्द नीट मला बोलू बोलतो. दे. शेर आहे हे एक सिनोनिम आहे. तुला जर ते synonym चुकीचं वापर. नाही, ते माझ्यावर आहे ना, मी कसं वापरेन. जबरदस्ती तू माझं मत सांग. अरे मी बोललो पण नाही, एक्सप्लेनेशन नाही दिलं आणि तू बोलतोय तुझं मत. तुला काय माहित? अच्छा बोल, मी काय बोलणार होतो याच्या पुढे. तू बोल, काय बोलणार? तू बोल ना. मी सिनोनिम काय यूज करणार होतो ना, तुला बोल. नाही, तू बोलला ना काय नाही आहे. सिनोनिम काय यूज करतो तू? सिनोनिम पर्यायवाची. हा, सिनोनिम म्हणजे पर्यायवाची. सिनोनिम आणि बरोबर आहे. या स्टोरी, एक मिनिट, या स्टोरीचं सिनोनिम या माझा जे आहे. आणि काय मॉरल प्रवक्ता या बोला यांच्या. नाही, तुला सांगते सिनोनिम म्हणजे पर्यायवाची. मला कळतं, माझी इंग्लिश, मराठीत थोडी प्रॉब्लेम, इंग्लिश मस्त आहे रे. थँक्यू सर. तर बेसिकली हे सिनोनिम मी यासाठी यूज केलं होतं कारण तो आत्ताही जेव्हा राकेश बरोबर इथे आला तेव्हा बोलला की ते आमचं एक आहे, नंतर आम्ही यूज करीन. तर ते नंतर यूज करणार, भाई तू या घरात असशील की नाही, नंतर कधी यूज करणार, ॲनलाइज करतोय, गेम कधी खेळणार. मला असं वाटतं की याच्या आधी पण एक टास्कमध्ये बोललेलो सेम रिझन, कारण मी रिझन चेंज नाही करत आहे की ली आता क्लीन स्लेट खूप झालं, ली आय वॉन्ट. मला तुझं स्टोरी वाचायला खूप मजा येईल, पण तू लिहायला तर सुरू कर भावा, तर मी वाचेन ना. ओके, अजून एक आहे ना त्यांची बाजूला तुमचे. या ओंकार, काय तुम्हाला काय वाटतं, कुणाला द्यायचं? मला वाटतं घरामध्ये कोरी पाटी म्हणजे रोशन आहे. ओके, त्याचे रिझन्स आहेत. तो पहिल्या 2-3 आठवडे बोलत नव्हता, पण त्याच्यानंतर तो बोलायला लागला. चौथा आठवडा आहे, म्हणजे चौथा आठवडा. हां, आज 4था आठवडा आहे, तर तो बोलायला लागलाय. बट आता प्रॉब्लेम हा आहे की तो बोलतो ते आउट ऑफ द बॉक्स बोलतो, जे टॉपिक नसतो ते तो बोलतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याने जे मुद्देसूद बोललं पाहिजे, जे टॉपिक आहे त्या गोष्टीबद्दलच बोललं पाहिजे. आणि गेम प्लॅन मला वाटत नाही त्याचा गेम प्लॅन काय आहे या घरामध्ये. तर त्याच्यामुळे तो आता सध्या मला कोरी पाटी वाटतो. सो मला विशाल जे म्हणाला त्यावर मला हे म्हणायचं आहे की इन्स्पिरेशन आणि कॉम्पिटिशन या 2 वेगळ्या गोष्टी असतात.
मी म्हटलं की तो माझा इन्स्पिरेशन आहे, पण जर तो माझ्या कॉम्पिटिशनमध्ये आला तो मी माझा गेम खेळून त्याला तिकडे कम्पीट केलं. आणि दुसरी गोष्ट सर म्हणाले की ज्याची काही अचीवमेंट नाही आहे, तो 3 राऊंड खेळून मी कॅप्टन्सी अचीव्ह केली होती. आणि त्यानंतर जेव्हा सरांनी धक्क्यावर मला सांगितलं की तुमच्या कॅप्टन्सीचा अप्रोच वीक होता, तो मी सरांकडनं ॲक्सेप्ट केला, पण तुमच्या कोणाकडनंच मी कालही तो ॲक्सेप्ट केलेला नाही आहे. जेव्हा एक कॅप्टन येईल आणि माझ्याहून बेटर कॅप्टन्सी करेल आणि त्याचा अप्रोच प्रूव्ह करेल तेव्हा मी ती गोष्ट ॲक्सेप्ट करेन. आत्ता मी ती गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही आहे. आणि थर्डली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कलाकाराची पार्टी नेहमी कोरी असावी आपण म्हणतो, सो मी या पार्टीला पॉझिटिव्हली घेतो. जसं तो बोलला की माझी क्लीन स्लेट आहे 4 हफ्त्यापासून, असं त्याचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं त्यांनी जरा डोळ्यावर पाणी टाकावं आणि एकदा माझी स्लेट बघावी, चांगलीच भरलेली आहे. तो जे बोलतोय की ॲनालाइज करणं कमी कर आणि पुढे येऊन बोल, ठीक आहे, आय एक्सेप्ट दॅट, त्याचा काही विषय नाही आहे. बट मला असं वाटतं की जर तू इथून जरा बाहेर निघालास, तुझ्या या जागेवरून बाहेर निघालास, तर तुला दिसेल की माझ्या स्लेटमध्ये काय काय आहे आणि मग त्याच्यानंतर तू तुझं मत देऊ शकतोस. म्हणले ना. तर ओमकार म्हणत आहे माझी पार्टी क्लीन आहे आणि पुरा आता 4 हफ्ते झालेले आहे. 4 हफ्त्यात मी दिसलो नाही आहे, पण याला असं वाटलं दिसलं नाही, पण असली अगदार ओमकारच आहे. 4 हफ्ते होऊन झालेले आहे, पण 4 हफ्त्यात तो अजूनही नाही दिसला. मी बोललो सॉरी बोलतो मी, सॉरी, एक सेकंड. हा, तू बोल. भाऊ, आता हा मुद्दा आहे, रोशनने त्याचे मत मांडले पाहिजे की त्याची पार्टी कोरी का नाही आहे. त्याच्या बदल्यात तो माझी पार्टी काढतोय की ओमकारच 4 दिसला नाही आहे, ओमकारच हे आहे. सो मला तेच वाटतं की त्याला कळत नाही या गोष्टी. झालं, आता बोलशील काय? हो, आता बोलशील नाही ना? नाही आता नाही बोलशील ना? तर अजूनही 4 हफ्ते झाले, ओमकारचा गेम नाही आला आणि त्याला टाटात आलेले मुद्दे त्यानं सोडलेले आहे. आणि तो म्हणते का मला या भानगाडात पळायचं नाही आहे, हे नाही आहे, काम सोडलं त्यानं, ड्युटीमध्ये झालं, ड्युटी बी सोडली त्यानं, मी दिसलो नाही म्हणून. आणि ह्या हप्त्यात त्यानं प्रूफ करून दाखवलेलं आहे. आणि अजूनही ते कोरी पार्टी ठेवली आहे त्यानं. मी जे 4 हप्त्यात मी ग्रोथ केलेली आहे ते त्यानं अजूनही नाही केलेली आहे. असली अगदार यासाठी मी ओमकार ठरवते याचा. नाही, तुम्हाला ऍक्च्युली ओमकारला ती पार्टी द्यायची नाहीये. नाही, पण मी सांगत आहे, तुम्हाला जर मागितली असती तुम्ही ओमकारला दिली असती, पण सध्या ही पार्टी तुम्हाला मिळालेली आहे. प्लीज या, बसा. थँक्यू. तर 4 आठवड्यात असं जाणवतंय की बऱ्याच लोकांमध्ये बराचसा असा राग आहे जो आपण व्यक्त होत नाही, ते आतच दडून ठेवलेला आहे. आता तुम्हाला मी एक संधी देतो व्यक्त होण्याची. जे काय तुमच्या मनात आहे ते व्यक्त व्हा. तुमच्या मनातला जो राग आहे, जो फ्रस्ट्रेशन आहे, त्याच्यापासून मुक्त व्हा. सागर, हां सर, एक तिथं उद्घाटन ते करा. ही आहे एक पंचिंग बॅग ज्यावर तुम्हाला फोटो लावायचा आहे. व्यक्त व्हा, मुक्त व्हा. दीपाली, मी जेव्हा हे अनाऊन्स केलं तेव्हा तुम्हीच सगळ्यात पहिले एक एक्सप्रेशन दिले, तर तुम्हालाच मी हा मान देतो व्यक्त होण्याचा. दिसतंय का? छान दिसते, सुंदर एकदम. थँक्यू यार. मी रुचिताला लावलेला आहे इथे. जी, जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून मी डेफिनेटली यांना खूप खूप मनापासून बघितलं या मुलींना, कोण काय आहे कोण काय नाही आहे. जेव्हा रुचाला जेव्हा गरज पडली तेव्हा ती माझ्याकडे आलेली आहे, माझ्याजवळ रडलेली सुद्धा आहे. जेव्हा त्या दोघी वेगळ्या झाल्या होत्या, बेस्ट फ्रेंड, आणि तेव्हा तिला मी सावरलं देखील होतं आणि तिला हे पण म्हटलं होतं की तुझ्यात ते खूप चांगलं आहे, तू खूप चांगलं करू शकतेस, तू स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, फक्त तू जे बोलतेस ते तू कंट्रोल कर, तू मग बघणार नाहीस. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तो जो गेम खेळते ना, ती नॉनस्टॉप बोलते, समोरच्याला उगाचच भडकायला लावते आणि मग समोरचं जेव्हा रिॲक्ट होते तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला ट्रिगर करता, ते काय मला समजत नाही. आणि मला असं वाटतं जेवढं ज्या आवाजात ती बोलते त्या आवाजात घरातलेच प्रत्येकजण बोलतं. आणि मला तेच दाखवायचं होतं की तू एकटीच नाही बोलू शकत, इथे बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा आवाज आहे आणि तेही बोलू शकतात आणि ते आपलं मत मांडू शकतात. तेव्हा 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 असा ना मला द्यायचं होतं तेव्हा, पण आता देते. बघा आली आहे रियालिटी बाहेर.
मॅडमची रियालिटी बाहेर आली आहे तेव्हा तुला द्यायचं होतं दोनच, असा. दोन 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 It's okay, रियालिटी कम दोन 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 बाहेर दोन दोन येते बाहेर दोन दोन हे अजून तू ढोंग करतेस ना म्हणून म्हणते तो लांडग्याचा या ढोंग तन्वी लगीन करायचा सोंग दांडगा. कोणाचा लावला फोटो? आयुष आयुष आयुष. माझ्या मनात ह्याच्याबद्दल राग खूप आहे, पण जेव्हा जेव्हा हा समोर येतो ना, मी याच्याशी नाही बोलू शकत रागाने. इथे प्रत्येक माणूस आहे, मी त्याच्या समोर जाऊन भांडते, सगळ्या गोष्टी बोलते, सगळं करते. बऱ्याच गोष्टी आहेत आयुषला आधी एक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आयुषला वारंवार बोलली आहे. आपली फ्रेंडशिप स्ट्रॉंग होती, आपली फ्रेंडशिप स्ट्रॉंग होती, आपण स्ट्रॉंग दिसत होतो, छान दिसत होतो. मी त्याला कायम बोलले, जेव्हा जेव्हा मी वीक पडते तेव्हा तेव्हा मला माझ्या फ्रेंडचा हात खांद्यावरती हवा, असं बोलताना की मी आहे, तू घाबरू नको, तू रडू नको, कायम ठाम राहा, मी आहे, हे कायम मी त्याला बोलले. पण तेव्हा तेव्हा तो मला बोललाय की मी तुला स्पेस देतोय. मी तेव्हा तेव्हा परत बोलले, मला स्पेस नको असतो, मला फ्रेंड हवा असतो माझ्या बाजूला जो कायम उभा राहील. जे काही असेल, माझ्या चुका असतील मला दाखवून दे, मी बरोबर असेल तर माझ्याशी बोलत जा. पण तो येत नाही. त्याला मी रात्री माझ्या बेडवरती बसून सांगण्याचा प्रयत्न केला, आयुष खूप स्लो जातोयस, आयुष तुझं चुकतंय, तू बोलत नाही आहेस. तर तो मला रिझन देतो, ही माझी पर्सनॅलिटी आहे, मी नाही चेंज करू शकत वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, गेमला गेमसारखं नको घेऊस, पण ॲटलिस्ट स्वतःची मतं मांडायला शिक, तो गेमचा भाग आहे. पण त्याला जेव्हा जेव्हा मी सांगितलंय की आयुष तुझा माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का, तुला कोणी काही सांगतंय का माझ्याबद्दल, तू माझ्याशी नाही बोलत आहेस, दुसऱ्या आठवड्यापासून माझ्याशी वेगळं वागायला लागलायस, तुझे कोणी कान भरतंय का, तर त्याचं उत्तर नाही आहे. तो त्याच्यावरती नाहीच बोलतोय. हाताला लागेल. बस 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 लागेल, हाताला लागेल. तरी पण तो म्हणतो की मला तिसरा कोणी व्यक्ती नाही सांगत आहे. हाताला लागेल, हाताला लागेल. बस बाजूला हो आयुष, मी तसंही तुला काय नाही बोलू शकत. हाताला लागेल. बस नाही, मला बोलायचंय यार, मी नाही बोल, नाही. हाताला लागेल. सर प्लीज समजावा, हाताला लागेल, प्लीज हाताला लागेल. ते लागतं, ते असं वाटतं, नंतर दुखतं ते. हा मग व्यक्त होऊ दे. मी म्हणतो मारू नको, हाताला लागेल. रिस्ट इंजर्ड होते तशी, असं डिरेक्टली पंच मी आहे तेवढी स्ट्रॉंग. मी तुझ्या बाबतीत वीक व्हायची कारण तू यायचा नाहीस. तू व्यक्त हो. याला वारंवार सांगून सुद्धा असा करतो. मी स्वतःहून आता स्वतःहून माझ्याकडे येत नाही, माझी काळजी पण करत नाही. याची मी काळजी करते ते त्याला दिसत नाही, याच्या पाठून पाठून मी फिरते ते त्याला दिसत नाही. परत मी त्याला जाऊन बोलते, भांडते, सगळं करते, त्याला पुन्हा तोच मुद्दा सांगते, बघ आयुष तुझ्याकडून हे चुकलं ते चुकलं. तरी सुद्धा त्याचं म्हणणं असतं, हो माहितीये, पण आता मला स्पेस हवाय. एक तर मी स्वतः वीक पडते तेव्हा तू म्हणतोस तुला मी स्पेस दिला, तू वीक पडतोस तेव्हा मी तुझ्याकडे येते, तू म्हणतो मला स्पेस पाहिजे. मग मी कधी येऊ तुझ्याकडे, तू कधी वेळ देणार मला, मी कोणाशी बोलू, तुला कोण बोलतंय माझ्याबद्दल, तू काय एवढा विचार करतोस कोणाचा? कोणी बोलत नाहीये तुझ्याबद्दल. मी तुला आधी नाही, पण तुझं सांगितलं खूप होती. चुकतंय आयुष, खूप चुकतंय. तू स्वतः त्याचा विचार कर, तुझं चुकतंय. मी विचार करतोय, तुझी पर्सनॅलिटी वेगळी, माझी पर्सनॅलिटी वेगळी. अरे हेच तू सारखं हा, मग बोलतोस हेच आहे, पर्सनॅलिटी हेच खरं आहे. पर्सनॅलिटी. पण माणसाला एवढं तरी कळतं ना की आपला फ्रेंड आहे, आपला फ्रेंड वीक पडलाय, आपला फ्रेंड आपल्याला काहीतरी सांगतोय. मी तुला त्या दिवशी पण काय म्हटलं, मला जेव्हा जे वाटतं ते मी करतो, तुझे एक्सपेक्टेशन जास्त आहे ते मी मीट नाही करू शकत, अरे पण मी पण तू प्रयत्न करतोय. एक्सपेक्टेशनचा ई पण काढत नाहीयेस आयुष. नाही असं नाहीये. फ्रेंडशिप ती असते जिथे काही असू दे आपण सोबत असतो एकमेकांच्या. बघावं तेव्हा मी एकटे कोणाबरोबर पण पडलेली असते तुझं यार. मत आहे, ते तुझं मत आहे फ्रेंडशिप. माझं मत वेगळं आहे. माझ्या फ्रेंडशिप मध्ये स्पेस असते. तू वरती बसले असतो, माझ्या तिकडे फ्रेंडशिप बसलेला मध्ये असतो. स्पेस असते. ही माझी पद्धत आहे फ्रेंडशिपची, तुझी पद्धत वेगळी आहे, माझी मला पद्धत. काय आवडत आहे बस, तुझी फ्रेंडशिप ती. ओके, हा जो विषय आहे तुम्ही नंतर बसून सॉर्ट आउट करा. विशाल या. अरे माझ्याकडे कोण नाव नाही, कारण मारू तुला. विशाल तुम्ही पण काळजी घ्या की पंचिंग बॅगला काही दुखापत होऊ नये. नजरेत आहे आपण त्याच्या दोघांना. गुड. सर खरं तर 4 आठवडे झाले, थोडं अर्ली आहे या टास्कसाठी असं मला वाटतं, कारण एवढी त्यासाठी मी परत हा टास्क आणतो, घाबरून. हो 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 प्लीज आणा, कारण ट्रू अर्ली आहे. कारण मला असं मी आरबीचं लावलं इथे, पण अशी एवढी मला आतून त्याच्याबद्दल अशी नफरत नाही की मी त्याला मारू, कारण हा मतभेद आहेत आमच्या मध्ये आणि ते खूप एक
डिफरंट मॅच्युअर्ड लेवलला आहे. माझे त्याच्या वेज नाही आवडत, त्याला माझे वेज नाही आवडत. खूप मॅच्युअर्ड हे एक अंडरकरंट आहे आणि हे दिसून येतं सगळ्यांना. मी ओपनली बोलतो, तो थोडा पर्सनॅलिटीज वेगळे, तो असा दाखवतो की ही इज अ व्हेरी गुड पर्सन, पण कधी कधी टास्कमध्ये हरू शकता. त्यामध्ये ॲग्रेशन दाखवायची गरज नसते. तुमच्या ग्रुपचा कोणी दुसरं कॅप्टन बनलं तर त्यामध्ये हर्ट व्हायचं नसतं. नाही, मी मला कधीच कॅप्टन झालं की आणि तुमचा ग्रुपचा कोणी कॅप्टन होत असेल तर त्याला वोट करा. सगळ्यांनी तुमच्यासाठीच नाही खेळावं, कधी कधी तुम्ही पण त्यांच्यासाठी खेळा. आणि दुसऱ्यांनी जर मत मानलं आणि ते तुमच्याशी ॲग्री नाही झाले तर वॉकआउट करू नका, कारण इट्स अ टीम अँड यू आर नॉट द किंग. सागर, तुम्ही झोपलाय म्हणून तुम्हाला उठवतो. नाही उठलो नाही, झोपलो नव्हतो मी खाली. या, मीच आहे. मीच आहे काय? सर, याच्यासाठी पंचची गरज नाही आहे, म्हणजे एवढं काही झालेलं नाही आहे, काहीच झालेलं नाही मुळात. पण आता ही संधी मिळाली तर मी माझा एक मेसेज तिच्यापर्यंत पोहोचेल की छान खेळतेयस, उत्तम खेळतेयस, पण कमी आवाजात बोल, मुद्द्याचं बोल, समोरच्याला बोलायला दे आणि थोडंसं ऐक पण, बस एवढं. ओके. रोशन, तर भाऊ मी ओमकारचा फोटो घेतला आहे, कारण की त्याला काय मी काय वाटू राहिलं माझ्यात की 4 हप्त्यापासून म्हणून राहिलं तू आता म्हटलं त्याने 4 हप्ते झाले म्हणे, दिसून नाही राहिला. पण मला असं वाटतं की त्याने डोळ्यावर पट्टी घातलेली आहे का ह्या घरात मी जे काम करू राहिलो, जे काही करू राहिलो, मुद्दे मांडायचं झालं, सगळं झालं, मी जे करून राहिलो हे सगळ्या घरात लोकांना माहीत आहे, पण याला अजूनही नाही दिसून राहिलं. आणि मी म्हणून ह्याला पंच त्याला मारणार पहिला. आणि गेम अप कर, बाकी काही नाही. सचिन. हा, ऑलरेडी लावलाय. हो, ओमकारचा ऑलरेडी लावलाय, तर राहू देऊ का? हा, राहू द्या. काय ऍक्च्युली 3-4 ओमकारवर बोलणं झालंय माझं की ओमकार खूप क्षमता असलेला प्लेअर आहे, पण खरंच गेल्या 4 आठवड्यात, आज 4था आठवडा आहे, आता कुठे 2-3 दिवसात तो बऱ्यापैकी बोलायला लागला होता. पण मला असं वाटतं की पहिल्यापासून जर त्यांनी हा सगळा विषय मनावर घेऊन चांगल्या पद्धतीनं जर घरामध्ये राहिला असता, स्टँड घेतला असता, तर अजून त्याची एक पर्सनॅलिटी बाहेर चांगली दिसली असती. कारण ह्या गोष्टी माझ्यावर पण आल्या गेल्या सुरुवातीच्या 15 दिवसात. अशाच काही गोष्टींमध्ये मी पण गोंधळलेलो होतो, पण वेळेवर जर काही गोष्टींचं माणसांनी नियोजन केलं तर नक्कीच थोडासा का होईना पण माणूस समोर येतो. पण ओमकारकडून तसं काही दिसलं नाही, आणि तो एक चांगला माझा मित्र असल्या कारणानं मला हा राग आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे मी त्याला मस्त. ठीक आहे भाऊ. ओके. या, आता वळूया एलिमिनेशनकडे. राकेश आणि सचिन स्टोर रूम मधून ब्रीफकेस घेऊन या. विशाल, रोशन, ट्री हाऊस आहे, टोळीचा अड्डा, तिथे पोडियम ठेवलं, ते घेऊन या प्लीज. मी ग्रुपनी नावं घेईन राकेश, त्यानुसार तुम्ही त्यांना सुटकेस द्या. पहिला ग्रुप अनुश्री, आयुष, प्रभू आणि राकेश, तुम्ही स्वतः. आपल्या बिग बॉस मराठीमध्ये एक पद्धत आहे, आपण घरात आल्यानंतर आपण आपल्या नावाची पाटी लावतो आणि जेव्हा एलिमिनेट होतो तेव्हाच ती पाटी आपण घराच्या बाहेर घेऊन जातो. आज तुमच्यासमोर जे ब्रीफकेस आहेत त्यात नावाच्या पाट्या आहेत. अर्थातच 4 पैकी 3 मध्ये नावाच्या पाट्या आहेत आणि एक ब्रीफकेस जी रिकामी आहे ते जाणार डेंजर झोनमध्ये. अनुश्री, काय वाटतं, कोणाची ब्रीफकेस डेंजर झोनमध्ये असेल असं तुम्हाला वाटतं? घरातला इन्व्हॉल्वमेंट च्या प्रमाणे जर बघितलं तर मागच्या आठवड्यात ऑब्व्हियसली आयुष आजारी असल्यामुळे तो इथे राहू शकला नाही इन्व्हॉल्व, असं म्हणते मी. ते रिझन सोडलं तर मला असं वाटतं प्रभूची इन्व्हॉल्वमेंट जास्त कमी पडली, तो धडधाकट असून सुद्धा.
संपूर्ण घरात. एक नाव घ्या. प्रभू. आयुष सांगा. सर मला माझं नाव वाटतंय, कारण मागचा आठवडा माझ्या मनासारखा नाही गेला, मला जसा हवा होता तसा. मला असं वाटतं मागच्या आठवड्यात मी कुठेतरी कमी पडलो. ओके प्रभू. मला असं वाटतंय मी सेफ आहे, आयुष दादाच असतील, कारण की ते 2-3 आठवड्यापासून त्यांचा गेम प्ले बी नव्हता आणि दिसत बी नव्हते बऱ्याच ठिकाणी, तर मला वाटतंय त्यांचंच असं. राकेश काय वाटतं तुम्हाला? असं मला प्रभू किंवा आयुषपैकी वाटतं एक कोणतरी. प्रभू का, कारण की तो दिसत नाही आजकाल मला जास्ती, त्याने गेम अप करायला हवं डेफिनेटली. आयुष असा की तो पुढे येऊन खेळला नाही आत्तापर्यंत आणि थोडंसं त्याला वाटतं की अजून पुष्टची गरज होती, पण वेळ दरवेळेला कमीच असतो माणसाच्या हातात, त्यामुळे मला आयुष जरा वाटतो आता सध्या तरी. 4 जणांनी माझ्या कॉलवर ब्रीफकेस उघडायच्यात आणि कॅमेऱ्याला दाखवायच्यात. ऑल द बेस्ट. 3 2 1 उघडा. याचाच अर्थ आहे आयुष तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, बाकी सगळे सेफ आहेत. अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बाकी तिघांनी बसून घ्या. आयुष आपण बाजूला उभे राहा. पुढचा ग्रुप आहे ओमकार, सचिन, दीपाली, रोशन. रोशन तुम्हाला काय वाटतं डेंजर झोनमध्ये कोण आहे? मला वाटते भाऊ यावेळेस तो ओमकार असन. ओके. सचिन तुम्हाला काय वाटतं? भाऊ मी ओमकारबद्दल आताच बोललो, ॲज इट इज माझे तेच मुद्दे असतील समजा. दीपाली तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं ॲक्च्युली मी ओमकार आणि सचिन भाऊंमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, पण ज्या पद्धतीने आता सचिन भाऊ ह्या आठवड्यात खेळले आहेत ते दिसलेत आणि ओमकारला थोडंसं मी डे 1 पासून पहिल्या आठवड्यापासून सांगत होती की ओमकार आपण थोडंसं यायला पाहिजे. तो त्याने गेम सुरू केला पण तो थोडासा आता जस्ट या 2 दिवसात केला, त्यामुळे मला कुठेतरी वाटतंय की ओमकार असू शकतो. ओमकार तुम्हाला काय वाटतं? मला भाऊ सचिन वाटतात, कारण मला माझ्याहून त्यांचा गेम वीक वाटतो याच्यामध्ये आणि मी फ्रंट फुटला येऊन खेळतोय या वीकपासून, आधीपासूनच खेळतोय, पण आता मी माझा लेवल थोडासा अजून अप केलेला आहे असं मला वाटतं गेममध्ये किंवा इन्व्हॉल्वमेंटमध्ये घराच्या. सो मला तर सचिन भाऊ वाटतं. ओके. तुमच्या सगळ्यांची मतं तुम्ही मांडलेली आहेत. आता मी काउंटडाऊन देतो तुम्हाला ब्रीफकेस उघडण्यासाठी. ब्रीफकेस उघडून ती कॅमेऱ्याला दाखवा. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. 3 2 1 उघडा. ओमकार तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. दीपाली, सचिन, रोशन तुम्ही गेलात 5व्या आठवड्यात. तुमच्या तिघांचं अभिनंदन. ओमकार, आयुष मधल्या 2 पुढेमध्ये उभे राहा प्लीज. आज आहे डबल एविक्शन. हे बिग बॉसनी आधीच अनाऊन्स केलं होतं, पण एक एविक्शन झाल्यामुळे तुमच्यापैकी एक जण घरी राहील आणि एक जण घराच्या बाहेर जाईल. हे जर एविक्शन झालं नसतं तर तुम्ही दोघंही आज घराबाहेर गेला असता. मला पटकन घराला विचारायचं आहे, किती जणांना वाटतं की आयुष एलिमिनेट होतील? किती? 6 जण आहेत. ओके. किती जणांना वाटतं की ओमकार एलिमिनेट होतील? 6 लोक आहेत. आयुष, ओमकार एकदम कट टू कट घरातलं मत आहे. त्यांनी तुमचा गेम आत राहून ॲनलाइज केलेला आहे, पण महाराष्ट्राने काय ॲनलाइज केलं आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राने वोट्स करून इतर सदस्यांना सेफ केलं आहे, परंतु आपल्या दोघांपैकी एक सदस्य जो महाराष्ट्राला भाग पाडू शकला नाही आपल्याला वोट करायला, त्यामुळे आपल्या दोघांमध्ये सर्वात कमी वोट मिळून
या 4थ्या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे ओमकार. तुम्ही एलिमिनेट होत आहे. आपला प्रवास बिग बॉसचा इथेच संपतोय. ओके. नावाची पार्टी घ्या, सगळ्यांना भेटा. मी तुमची वाट पाहतो. तुम्ही वर बसून हे ठरवत होता का आदल्या दिवशी तू जा दुसऱ्या दिवशी मी येतो. नहीं किया, इन लोगों ने नहीं किया उसके लिए यार, सिर्फ बोलते हैं यार. Make your dad proud. Yes. Okay. Better. You got amazing potential. All the best. Bye bye. Hey man. Bye. पोहे बनवून पाठव. उपमा. ठीक है. ब्रेकफास्ट करायला उद्या कोण कोण करणार ब्रेकफास्ट? येतो ना 2 तास काय लव यू ओमकार. बाय बाय. बाय. अवघडच आहे, माणूस चाललाय त्याचं काय नाही, ब्रेकफास्ट कोण करणार? अरे असतं थोडंसं अवघड काय. थोडं आता आमचं काही इक्वेशन आहे दोघांमध्ये, प्रत्येकमध्ये बोलायची गरज नाही ना. हे काय आहे अनुष? आज नको रे यार, आज नको. आमचं 1 to 1 आहे ना, तसं रिलेशन आमचं आहे ना. अगं पण तो निघाला, हा, तो तर ठीक दारात आहे. आहे आणि तू त्याला विचारते आता ब्रेकफास्ट. अरे ते मस्तीमध्ये आम्ही मगाशी थोड्या वेळ पूर्वी बोललो होतो. तू लास्ट टाइम राधाच्या वेळेस पण बोलली होतीस. अनुश्री प्लीज नको, आता नको प्लीज. मी कुठे? तू उचलून धरलंस. मी काहीच नाही केलं. बोलताना तुम्ही सांभाळा प्लीज. मी आता बोलले काहीच मी बोलली तुला? नाही. अगं तू मगाशी मी बोललीस. त्याला बोललो होते आतमध्ये, ऐक ना, तू मुद्दा नाही तू जाणार, तू उद्या घेतलास. सकाळी हा. ब्रेकफास्ट कोण मी- बनवणार? असं आमच्या मस्ती आमच्या दोघांमध्ये नाही, होतं ते. राधाच्या वेळेस पण तू आता- तेच बोलली नाही नाही होतीस. प्लीज प्लीज. बिग बॉस एपिसोड खाली मीम टॅब मध्ये जा, मीम बनवा आणि मजा वाढवा फक्त जिओ हॉटस्टार. आणि आता आमंत्रित करूया या आठवड्यात घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट ओमकार राऊत यांना. ओमकार, बरीच स्वप्न घेऊन आला होतात. काय वाटतं? प्रवास खूप छोटा होता पण खूप छान वाटलं मला सगळ्यांसोबत राहून. इकडे वेगळी डिफरंट पर्सनॅलिटीची लोक होती. हे सगळेच वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत. ॲब्सोल्युटली. हा गेम शो जो आहे हां सगळ्यांसाठीच नवीन असतो. राईट. ह्यात सगळ्यांचेच पर्सनॅलिटीज चेहरे हे बाहेर येत असतात. पण तुमचा प्रवास 1 महिन्याचा छोटा जरी होता बट खूप चांगला होता. खूप चांगला होता. चला बघूया तुमचा प्रवास पाहूया. आता आपल्या घरात जात आहेत हँडसम हंग्स. तगडी पर्सनॅलिटी आहे, हाईट आहे, बॉडी आहे, कडक ॲटिट्यूड आहे. हाय, मी ओमकार. वाढणार तर काय, कसं करणार तू ट्रिप? ओमकार आहे ना. वाढूस तोपर्यंत राहील का तो? ओमकार, येस ना तुमची मतं समोर येत आहेत ना पर्सनॅलिटी. महाराष्ट्रात कुठल्याही टीव्हीवर तुम्ही दिसत नाही आहात. आता वेळ आहे मिस्टर इंडिया सारख्या सदस्यांसाठी नॉमिनेशनचं दार उघडण्याची. उपस्थित सगळ्यांमध्ये मला त्याचा गेम वीक वाटला म्हणून मी ओमकारचं नाव घेतो. माझं पहिलं नाव आयुष. ॲज अ फर्स्ट फ्रेंड होता तो माझा इकडे, पण त्यांनी माझं नाव का केलं अजून मला माहित नाही. ऑप्शन त्याच्याकडे भरपूर होते पण त्याला ती फ्रेंडशिप ठेवायचीच नाही तर काय अर्थ नाही त्या गोष्टीला. वेकअप कॉल आहे. प्रयत्न करेन मी या वीकमध्ये. मस्त 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 ओमकार.
अनुश्री जा. ऐकून घ्या पहिले त्याचा. काय मध्ये मध्ये बोलताय रे? तू कशाला मध्ये मध्ये बोलते मग? नाईस ओमकार, एक नंबर ओमकार. सोड जरा काही छप्पन पडल्यात बाहेर. चल. कोण उघडल्याला गटार उघडणारा बोलला नाही म्हणा. ओरडायचं असेल तर माझाही आवाज मोठा तो आहे. आवाज मोठाच आहे. आवाज जनरेटर मोठाच आहे. सारखा. बोल. ती अंगावरती येते. चालक मी आहे. नाही, चल. छान वाटलं बघू. कसं वाटलं प्रवास? खूप छान. सगळ्या आठवणी आल्या असेल डोळ्यासमोर. सगळ्या आठवणी डोळ्यासमोर दिसत आहेत मला आता. खूप छान वाटलं बघून हे. ओमकार, तुमचा प्रवास आज इथे संपलाय, पण आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. ओके. जाता जाता एक खास गिफ्ट तुमच्यासाठी. काय घेऊन या. घराचा दरवाजा बंद होतोय, पण आठवणी कायम राहणार. त्या आठवणी अजून खास करण्यासाठी कलर्स मराठी आणि पूना गाडगी आणि सन्स देत आहेत 1,00,000 रुपयांचा खास रेवा डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी वाउचर. गुड लक. थँक्यू. काय आज बोलले त्याच्यावर विचार कर. इकडे काय तुटलंय, कसं जायला पाहिजे पुढे, कोणाचा साथ पकडला पाहिजे आणि कुठल्या साथीने तुला पुढे जायचं. माहितीये का, आपली टीम नाहीये, कळतंय? आता टीम बनवूया ना. बनवायला हवी. आरबी आहे, तू आहे, मी आहे, हा माझ्यासोबतच असणार मरेपर्यंत. इकडचं तिकडं नाही झालं पाहिजे आणि आपण आपल्यासाठीच स्टँड घेतो. तो नॉमिनेट करताना रडला होता ना, नंतर क्लिअरच नाही केलं मी. बोलणार राहून गेलं. बोलशील का? बट हॅपी युअर सेफ. बट नाव गेट इन टू द गेम. लेट्स बी अ टीम नाउ. बी इन इट. ऐक ना, मी काय म्हणते, मी एक प्लॅन केला. मी मग अशी तन्वीशी बोलले. मला माहिती आहे आता जस्ट ओमकार गेला, मला असं फील झालं की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. दुसरा ग्रुप फॉर्म करूया. तू, मी, तन्वी आणि प्रभू. ती म्हणते मला प्रभूवरच विश्वास आहे, तो कधी सुटू शकत नाही माझ्या हातून. तर आपण जर 4 जण एकत्र आलो तर आपण एक वेगळी एक ग्रुप बनवूया आणि आपण 4 जण एकत्र खेळूया. आरबी ट्राय करतोय माझ्या गुड बुक्समध्ये राहायचं. डोळी तोडतायत. तो समजत नाहीये, त्याचा सपोर्ट जात आहे ना. 2 लोक एकत्र गेली, आता कोण वाचलं त्याचं? आणि दोन्ही त्याचे चेलेच गेलेत. हो या. त्याचा मुडी नेचरच मला पटत नाही. इन दिस गेम त्यांनी एफर्ट्स पण नाही टाकले टू कनेक्ट विथ पीपल. काय हो, आपण एफर्ट्स टाकतोय ना. नाहीये. स्त्रीला जाणून घेतोय, मी सगळ्यांना जाणून घेतो. त्याचे बेडवरून असं तसं नाही. तो एक सिनियर म्हणून टाकायचे बिकॉज गरज आहे. बाकी काही त्याचं काही हे नाही आहे. ग्राफ काहीच नाही आहे. आणि त्याचं सोयीनुसार आहे. सोयीनुसार टीम, सोयीनुसार. मला आत्ता खाली काय बोलला माहिती आहे का? मला मिठी वगैरे मारली, ओमकार गेलाय, ते हे झालं. नाव वी आर अ टीम. कोर ग्रुप आपल्याला ठेवायला गेले. आता सागर, सचिन, प्राजक्ता. मी तुला सांगते, करण प्राजक्ता आणि सचिनचा एक ग्रुप वेगळा आहे. इतका मोठा ग्रुप, तितकं नॉमिनेशन आपल्यामध्येच येणार. कारण ते सांगतात स्ट्रॉंग, वीक असे नॉमिनेशन्स बदलतात. आता जेव्हा वीक येतं ना, ते चौघेही नाही आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपला ग्रुप तुटेल. मी तेच म्हणत होतो की कोर ग्रुप आपण आपला ठेवूया, पण तो कमी लोकांचा असतो. कमी आणि ते येऊन जा, बाकीचे जे आहेत ते येऊन जाऊन असू दे. आता थोडीत आपण 4 शिवाय कोणाला घ्यायचंच नाही. फक्त नंबर गेमसाठी यूज करायचं ना. कारण जसं आज भाऊ बोलले आहेत ना त्यांना की तुम्ही यूज नाही घेते, ते आता एकत्र होतील. हो, माझं एक प्रामाणिक मत आहे 5 जणांसाठी. माणसं नका वाढवू, त्रास आपल्याला होईल. ऑप्शन आपल्याला मिळणार नाही. तिथे कोण आहे वर? सचिन 4 आहेत ना. ते सचिनदा, प्राजक्ता, करण, सचिनला. आयुष 4. आता त्यांचा विषय कसा आहे, प्राजक्ता आमच्या दोघींमुळे इकडे नाही येणार, ती नाही आली तर करण नाही येणार, करण नाही आला तर आयुष नाही येणार आणि सचिन दादा पण नाही येणार. नकोय ते 4 नकोय. प्राजक्ता, करण आणि सचिन
त्याच्यामध्ये मध्ये मध्ये आयुष हे असतं. तो ग्रुप आपल्याकडे जरी बसला उठला तरी मी जेवढं अनालाइज केलं तेवढं सांगते, त्यांची मतं खूप वेगळी आहेत. ते आपल्यासोबत बसून एक बोलतात, वरती जाऊन त्यांचं सगळ्यांबद्दलची वेगळी वेगळी मतं आहेत. आपल्याला असे लोक हवे तिथे जे आपल्या स्वतःसाठी लॉयल असतील, जास्त नसतील, कमी असतील, पण ते स्ट्रॉंग असतील. तुझं काय आहे तिकडे बॉन्ड? माझं काय नाही तर विशालशी माझं बॉन्ड असं सॉलिड काही वेगळं नाही. पहिल्या दिवसापासून आमचं बॉन्ड आहे, जे आम्ही बोलतो, छान बोलतो, एवढंच आहे बॉन्ड. आणि तो त्याचं प्लॅनिंग मला सांगत नाही, माझं प्लॅनिंग मी त्याला सांगत नाही. त्या दोघे पोरींशी थोडंसं कनेक्शन जुळलंय म्हणजे तसं नाही जुळलंय की मी त्यांना सेव्ह करेन, असं नाही जुळलंय. म्हणजे मी समजवत आलोय त्यांना काय काय गोष्टी, तर त्या थोड्याफार मानतात मला, एवढंच बॉन्ड आहे. जितक्या इंटेन्सिटीने तू या फ्रेंडशिपकडे बघत होतीस तितक्या इंटेन्सिटी मी नव्हतं बघत. ह्याच्यात मी 2 सॉरी आहेत माझे. फर्स्ट की मी ते ओळखू शकलो नाही ह्याचं की यार ह्या इंटेन्सिटीला तू हर्ट होतेस, कारण माझ्या फ्लोला अजून पण लोक आहेत, म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत खूप चांगले, त्यामुळे कमी झालं तुझ्यासाठी. करण आणि प्राजक्ता त्याच्याकडे ओढत आहेत प्रायोरिटीसाठी आणि माझा पत्ता कट करतायत. त्यांना बोलूच द्यायचं नाही आहे त्याला माझ्याशी. याच्यामध्ये आहेत ना ते लोक त्याचा गेम वीक करतायत, थर्ड व्हील बनवून. मला त्यांच्यावरच वार करायचा आहे. पहिला मला त्याला जाणीव करून द्यायची आहे की घे, हे लोक गेल्यानंतर तुझा काय गेम आहे नाही तुझ्या डोळ्यांनी बघ. आत्तापर्यंत ह्या घरात एंटरटेनमेंटचं तुफान येत होतं, पण उद्या येणार आहे सुनामी, जो हा गेम पालटून टाकणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका. त्यासाठी पाहत राहूया आपला आवडता शो बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाल ई मोटर्स आणि आरोग्य. तुम्हाला तर माहीतच आहे हा सीझन नंबर 6 आहे आणि इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. सर्व सदस्य फ्रीज. आता येत आहे सुनामी. नमस्कार. नमस्कार. तन्वी कोळसे. कोलते. आता मी तुला मस्त सोलते. जिजू राकेश बापट कुठे तुमचा